आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही असा कापलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला थोडेसे टोमॅटो, कमी तिखटवाली एक मिरची घेतलेली आहे, त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा गूळ, ह्याच्यात टाकायचे आपल्याला थोडंसं मीठ आणि ह्याच्यामध्ये हा जो मसाला विषय मी तुम्हाला खूप वेळा सांगते त्याचे पण मी दिलेला आहे लिहून। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करा, पण ह्या चमच्याच्या मापाने 1.5 चमचा टाकलेला आहे। आता ह्याच्यात आपल्याला पिळायचे अर्धा लिंबू घेतलेला आहे बघा, त्याचं बी काढून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही कैरी पण टाकू शकता, तर कैरी भेटते। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे फुटाणे घेतलेले आहेत, खरदाणे घेतलेले आहेत 2-3 चमचे, पहिलं मिक्स करते। आता आपण ह्याच्यात टाकायचे बघा, मी तव्यासकट तुम्हाला घेऊन दाखवलेलं आहे। हे पातळ पोहे आहेत बघा, हे पातळ पोहे तवा फक्त गरम केला होता कडक, आणि त्याच्यामध्ये असं आपण भाजून घेतलेले आहेत। हलकेसे आपले उलटे पालटे केले की हे लगेच असे आकसतात, तर हे घेतलेले आहेत, हे चाळून घेतले होते, ते टाकून घेते। त्यात टाकणार आहे 1 वाडगं भरून कुरमुरे, तर हा मिक्स फरसाणा आहे ना हा टाकून घेते। नुसती सेव असली तर ती जरी टाकली तरी पण चालू शकतं। हे चांगले एकजीव करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी काश्मीरी मिरची पावडर, तिखटवाली नाही फक्त कलरवाली आहे, तर हे चांगले एकजीव करून घ्यायचं। मस्त अशी झटपट काहीतरी तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवलेली आहे।